आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही सुख दुःखात एकत्र असू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। वैभव खेडेकर मनसेत नाराज असल्याच्या चर्चा, निष्ठावंतांना पक्षामध्ये कवडीची किंमत नसते, खेडेकरांच्या पोस्टमुळे आता चर्चांना उधाण। हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय, आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला। राजेंद्र अगवणेचे मेहुणे जालिंदर सुबेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात, 400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर। ठाकरेंच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची उपस्थिती, विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदेंसह दादा भुसेंची हजेरी, सकाळी संजय राऊतांनीही दिली याच लग्न सोहळ्याला भेट। विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा, माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार शिक्षण। अयोध्येतील राम मंदिर सजणार 3 ते 5 जून दरम्यान, अयोध्येमध्ये दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा, राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार खुला होणार। मोदी 9 किंवा 10 जूनला परदेश दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाची भेट घेणार, शिष्टमंडळातील खासदार परदेश दौऱ्यातील अनुभव सांगणार। 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित, सर्वोच्च न्यायालयाची परीक्षा स्थगित करण्याचे आदेश, परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार। झेप्टोच्या धारावी येथील गोदामावर एफडीएची धाड, गोदामात बुरशी असलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छता, एफडीएनं झेप्टोचा अन्न उत्पादन परवाना केला निलंबित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।